हा मावचा झालं गड्या तुझ्या तयार. श्राम बा बांधला बा मावचा थोतर कसा तरी. हा काय करतो बा रात्री पेजात थंडी वाजते बाई. हा भे बरा वर बसायला तरी होते. हा आता जरा पोते मोते लावले जरासं गरम चालते. नाही तर मग काय बा थंडीत मरतो. दगडा मली करा लागते रे बा. पण मला ठुण्यात भेटून नाही राहिल्या गड्या. कुठून आणल्या रे तुम्ही? बंदीत जाय ना बंदीत का तुझ्या जीव घेते लय ठुण्यात बंदी. बंदीत जात नाही काय नाही खार गळा कुठून आणल्या ठुणे. काय कडे माणूस आज गड्या तू. हा खपा गेला आपलं बंदीत खपा तोडल्या आणल्या ठुणे. त्याला काय मंत्र लागतात का का काय कशी गड्या एकट्याची बंदीत फाटते गड्या. कसं चालशील का माझ्यासोबत तू? हा ठुण्यात तोडतो लागलंच तर मी. पण सोबत बोलायला चालल्याला माणूस पाहिजे. असं डुक्कर दिसलं की नाही माझी पेजाच फाटते. मी काय येत नाही रे भाऊ मंचिरा. हा तुला जाणं असेल तर जाय बाबा अन्न असेल दान ठुण्या. मीच माहीत तर थंडी झालेली का. हे पाय नाही एका दिवसात मी मावसा तयार केला. हे पाय हे तूर हा खपाखप नेऊन राहिले माही तूर. हे हरणान डोकरं बे त्रास देऊन राहिले आले ते रोयटे खपाखप तासच खाऊन राहिले. बा माई हरभरा चेक केला डुकराईनं. काय सांगतो तू? मंचिराम शेतकऱ्याचं काही खरं नाही रे बाबा. रात्रीचा दिवस करायला लागते. दिवसभर वावरात नसला चालते माणूस. पण रात्री 100% पाहिजे. आणि रोयटे तर पुरं टकलच करतात माणसाचा चक पुरा बुडासीत. काय सांगतो तू? हा त्यासाठी तर मावचा बांधला बा म्या. जाऊ दे बा आता वाटी राखण करायला जाईन मी आता रात्री. वा अशी झाडी जाते हरणा डुकर आणि रोयटे. एका घोड्या एवढा रोयटे आहेत का? मास माहित नाही का? असे हलगतात पुरे थंड व्हायला पुरे. अरे तू बुडी आहे म्हणतात वावरात राखण करायला. हो ते बुडी आहेत राखण करायला. मला विजय जाशील का मग त्या मावच्यावर झोपेली? हा एखादी 1-2 सोबतीवर आपण. मामाच्या जागा तरी आहे गेले का. त्या वावरात बांधणं तू पेशल बरं. हा उशिकच बांधला म्या. त्यात काय आता चिटकून झपचीन तू नवरा बायको झाला का. काय ना जागा आहे का याच्यात काही. काही बोलत राहायचं लेवा. काय चिटकं लागतं काय काही लगा. हा काय तुकाराम लगा तू लगा. बोली सवय गेलीच नाही लगा. मजा की सवय आल्या तुया. मी जातो घरी भाकर माकर घेऊन येतो. पाण्याची एक बाटली आणतो बा. पाणी नेले का प्यायले. लका महारातलं का इरीतल्या माबूजीत सडले का घरून पाणी लागून आलं मला प्यायले. केलं का बेकार झालं मग हे. चाल मग मी आहे तुला सोबती. चालतं का मग घरी? चाल बेजा थंडी वाजून राहिली का रामदेव भाऊ. काय राजा हे ओपन करून ठेवलं तुम्ही ना. काय थंडी म्हणते का मी. रात म्हणते मी बेकार राहिले काय. हो रामदेव भाऊ राजा वरून काय पोताळा मोताळा तरी बांधायला पाहिजे राजा. बेजा थंडी वाजून राहिले का. मी एकच चादर आणले का. मी पागल आले का रात्री आलो फालतू का. बेकार आहे रे बापा हे. अरे मेलो रे. थंडी म्हणते मी लेखा. थंडीनं जीव घेतला रे बाबा. काय खरं नाही लेखा. आता या बुडे जो बसलो पैशाला पुरलं तरी बापा आपल्याला ऍक्टिव्ह लेखा. तापमा होता लेखा तरी फालतू आलो इकडे. हो बेकार लेखा थंडी वाजून राहिली. झपई नाही फपई नाही लेखा. रामदेव बेकार आहे बाबा. काही आले पुरलं रे बाबा. बापा रे मुतलं काही आले पुरत रे बापा. हे राखण कापण करायला काही 300 रुपये गोळणे लागते आपल्याला. आपल्या अंगणी लागते. काय करणे रे बापा. मेलो लेखा. मरेन तर लेखा माणूस तर मरेन लेखा थंडीत. एवढी थंडी लेखा बापा रे. माव कुकून आलो. म्हणून तर रामदेव माणूस नाही भेटे रे गड्या. कोणी रे बाबा एवढी थंडीत मरेले लेखा. घंट्या तू स्वतः लेखा गावात तुले गोड लागले 300 रुपये तू आला लेखा वावरात मरायले. बरं लेखा घरी तुला घेऊन जायला पुरलं तर रे बाबा. वावरात मरायला नाही पुरत रे बाबा. काय पुरत नाही 300 रुपये. फालतू झागत पाय करून जायला पुरत नाही. हे बुडे बरे येतात बापा. याचा थंडीत राखण करायला आपल्याच्याने जमत रे बापा. काय खातात काय माहिती बुडे. माझा हात पाय हालून राहिले गलगल. घंटे पहिले का घरी काय खरं नाही आता हे. पुरे हात पाय हालून राहिले ना. वेळा दाताला दात लागून राहिले ना. एवढी थंडी लगा बेकार आहे रे गडे. मार भीती आता घरी. अटीला थांबू नको. 300 गेले तुले हात. नामदेवाचा खावं की राहू आपल्याला घेणे नाही रे बापा. कोणी चोरून नेवलं का काही घेणे नाही. सारे बापा या थंडीत का मोरतं खाली का वावरात. अजून लग्न व्हायचं राहिले का तुझं. जित्ता जाशील का मोरशी नटीसाच कोळले होशील का या थंडीत. पुढते कार बापा हे. चाल बापा घरी. बरं या नम्याच्या वावरात तो घंट्या बरं झोपे. तो कधी उठते. तो बावली बिल्डिंग आहे बरं. हो थंडी वाजत असेल त्याले बाबा. त्यानं पाहिलं साऱ्या गावात माजन करीन बरं तो. त्या घंट्यात म्हणते एवढ्या थंडीत थांबून राहिला का तू. गेलं तो पोट्ट पोहून थांबणार दिसते का तुली. घे आपलं काम सारखं करून. आणि अन्न लोक द्यायच्या. पाहिलं मग पाहून घेऊ. झपके माली बरोबर लाईनवर येते तो. टेन्शन नको घेऊ तू. असं म्हणणं आहे का शिवला. या नाम्या वावरात हातच नको घालू तू. चाल तिकडे तुक्या वावरात पाहू नाही तर दमूनच्या वावरात पाहू. ते दोघे जण वावरात नाही आहे. तिकडे शाळा जमू आपली. हा
याच्या वारात काही आपल्याला करायला पुरत नाही आता कार्यक्रम आपला. आणि याची तूर टापेल आहे ना बे बापा. 25 पेंड्यात त्याला काय एक पोत होते. हा ते दुसऱ्या वाराच्या एवढ्या तुरी नाही येईल ना बाबा. याची तूर चांगली येईल आहे ना. हात छानच आहे ना. या घंट्याला काही समजत नाही. बोया पोट्टा आहे ते जपलं चिंदे. ते खायचं जागी बी ते राहायचं का बावली बिल्डिंग जागी. ह्या त्याला कुठे भिवून राहिला तू. घे त्याच्या वावरात जीव सोमून. माझ्या डोळा आहे की नाही फडफड करून राहिला ना. ही आपत्तीने वावरात तुला सांगतो मी तुला. हो लॉकच करून राहिला माझ्या डोळ्या. कसं याच्या वारात थांबूच नाही आपण. दुसऱ्या वारात चालतो. दुसऱ्या वारात कोणीच नाही. मूर्छे नाही वारात तुकी नाही वारात. त्याच्या वारात चानस मारायला पुरते आपल्याला. वटीने थांबायला पुरते. हे 2 डंगरी बी जोईसात कसं खुडखुड आवाज येईन ना आपला. तर कसा आवाज आला की नाही हे डोंगरी येते नोटीचा पोहे त्यापेक्षा की नाही तिकडेच चालतो. ते वक्तारा डोळ्या फडफड करून राहिला. तूही म्हणा बरोबर आहे. अटीच बुडी आहेत बसेल. त्याने तापमाप करेला आणि घंट्यासाठी झोपेला. आता घोर आहे अजून बी. जाऊ दे. खुडखुड खाडखुड आवाज येईन. पकडल्या गेल्यापेक्षा बोर आहे. माझं झाल्यापेक्षा. चाल बा तिकडे जो तू क्या आवारात मग. तू काही चांगली येल्या कर तूर मग. ही बरी केला तू. चाल तू काही वावरात जो आपण. हा याच्याबरोबरच आहे तूर त्याची चांगली. तो काही वावरात नाही. जरा कोपडी बांधून ठेवली फक्त वावरात आणि तो कुकडे फरार आहे घरी. तू आता तू म्हणून राहिला तू तू क्या वारातचा. नाही तर मग याच्या वारात छान आणला असता आपण. कसं हा माया लयच मस्तकात बसला हा नाम्या. म्हणून राहिलो मी याच्या वारात यालेच खापी घाल सायाले. जटी तोंड घालत ना मी. हा नाम्या नांदला काय पुरत बरं. हा नाम्या काय खरा नाही बाबा. हा काही काटा काढ नको त्याचा. मग भाऊ पुढे त्याचं काय करायचं आहे तर तुला वय करत असेल. पण आता याच्या डोक्याला डोकं नवलो नाम्याच्या. चाल बा तू म्हणशील तसं बोबन. चाल बा चाल. काय ना आज खोपडी बांधली. आज कसं काय येईन मी तो. आज घरी आहे तो. आज कसं यावर अचानक मारून घेतो. हा 25-30 पेंड्या यावरातून घे सायाच्या. हा याले झाडी दे सायाले. लय बेजा हुशार आहे ना. हा कडब्या जाते पण पाणी लागू दे. याले चाट मारायचा. संधीचं सोनं करायला पुरते. याच्याच वारात झाडी मारायला पुरते आपल्याला आता. हो नाहीतर आज जास्त फडफड करते तू कॅवी. वय करते ना तो. थांबतो आता. यालेच जात जे नाही आपल्याला चकवा आता. पण आवाज देऊन पाय बा तू काय असेल फकीन तर झपेल एखादा होईन अजून घोर. तो कसा उसा काय दिसत बी नाही. नाही जपेल फपेल नाही तो. हा आज येलच नाही तो वावरात. त्या बाया कोणी नशीन दिले आज वावरात. कालपासून येईन तो. नाही तर दिसला असता आज लोक तर. तो का झपेल राहते का बाबा. गाणे मावणे रेडिओ साऱ्या सोबत असते त्याच्या. हा तमाशावाला माणूस आहे तो. तो वावरात नाही आहे. टेन्शन न घेतो आता. बांधली लेखन कशी बांधली तिरपी तारपी. नुसतं चालू माणूस आहे रे बा. बरं हे पद्धतशीर तर बांधायला पाहिजे दिले का. एका माणसाची जागा नाही ना रे बायच्या त्या खोपडीत. हा मावचा असं सळेल मावचा बांधतात काय. आपल्या वावरात कसा टाप मावचा बांधलेला आहे आपण. हे जे सडेल थोडेल मावचे बांधतात. पाय एक माणूस तरी राहू शकते का त्याच्या. पाय रे त्या शेळीन गिळी चढायला पाहिजे ते कसं एकोडं नाकोडं काय जराशी सूत नाही लावायला लोकायले. आपण त्याच्या मावच्यात केंडा गाळायला आलो की चोरी करायला आलो. आपण तुरीच्या पेंड्याने आलो. तू बसला केंडा गाळत. त्याला शिवला हा सभा सोडून देतो. ज्या कामाला आलो की ते काम करत जायचो. हा आपल्याला त्या मावच्यात काय घेण्यासाठी का झपेला लागते त्याच्या मावच्यात. तो काही करू तिकडे काशी. आपल्याला काय घेणं देणार. त्याचं तो पाहिजे आपला आपण पाहू ना. 25-30 पेंड्या लांबवणार आपल्याला. तेवढं काम आपल्याला सर्व करणार. झटकरी काढून घेणार आपल्याला तूर. पण नाही तुला ते मावच्याचं पडलं त्याच्या. ते दिसलं म्हणून म्हटलं म्या. पाहिनं मला ते पसं पटत नाही गंध का. पाहिनं पोते मोतेच लावले का जरा पराठ्या लावायला पाहिजेत ना. थंडी तरी वाजत नाही माणसाली. हा कधी मध्ये आपण बी येऊ शकतो ना मावच्यावर. असं थोडी आहे येणार नाही म्हणून आपण. आता पहा आता जर आपल्याला असं वाटलं की बा हात पाय दुखून राहिले आपण झटकन झोपत होतो अठीचा. पण नाही झाल्यानं या तुक्यानं तो मावचाही सुद्धा नाही मांडला. विषय सोडून दे बरं. चाल बरं कप्पा घे बरं. सोंग बरं या वारातलं. खायला का तू मस्त केंडा वाळत. दिसून राहिलं बघा मला खोपडीत. पाहिनं हो तिकडे पाहिनं बबण्या. अरे तर डुक्कर आहे रे गड्या. डुक्कर आहे ना रे बाबा हे. अरे या डुकराची कमालल्या गाड्या. अरे खोपडीत जाऊन बसलेलं का. आपण दिलं का अचानक गेलोच नाही का फाडलंच असतं रे बा या डुकऱ्यानं. पाहिनं आपल्याकडेच पाहून राहिलं नाही डोळे वाटारून. काय कमाल करून राहिला. आपल्याला जीव घेतला जाशील का आठवून. हा उद्याला काय टाइम लागणार पडे त्याला. गतळ जायचे पाहिनं केवढा आहे तर. मागे लागते बरं बाबू हे डुक्कर काही खरं नसते. जीव घेऊन बरं आपला चालभर पैबर ठेवल्या. डुकराला कुठे येतं बे. ह्या डुकऱ्याला आजच्या पाहिल्या गेल्या लहानपणापासून डुकरं पाहून राहिलं बे. हे सगळे डुकरला काही खोपडीत आहे फक्त ते एवढाच नवीन प्रयोग केला. डुकरानं दुसरं काय केलं. हे डुकरं फुकरं काय बे. अशा बोगलीत दाखवले का डुक्कर. मागून शिंग घातले की मग समजेन तुला काय आहे तर. डुक्कर कसा मी तर चाललो रे तू पाय वाद आहे. हा तुला लहानपणापासून पाहिल्या बगलीत दाबतो तू. ते तू तू पाय बापा. मी चाललो रे भाऊ. मला काही मरण नाही पाहता ना जायची. बबन्या थांबणार रे हो. मला येऊ दे ना हो. साय मला का मारता गाडीचा एकटा सोडून आला हो बबन्या. तू पाय रे बापा. मला जाऊ दे रे बापा. का मरतं का बाबा. बबन थांब रे बबन मला येऊ दे रे. अरे डुक्कर लागले रे मागं अरे येऊ दे रे बबन. बबन हो बबन बबन.
झालेलं का आपण टेम्पे टॅम्पे आणून ठेवलेले का डिसा ताप करायला तरी झाले का जैतच नाही तर काही का थंडीत मेलो असतं रे गड्या. किती थंडी पडून राहिली का. आणि धोकंही सुचून नाही दिसून राहिलं यातले यात. लोका श्वास घ्यायला मागे पुढे होऊन राहिलं. श्वास नाही घेतल्या जाऊन राहिला माझ्यानं तर त्या घंटेचे काय असतील रे बापा. त्याने चादरा मॅदरा आणल्यात की काय माहितले का. आणि त्या नामदेवचा ओपनच आहे ना रे बा मावसा. त्यानं वरून काहीच नाही छतच नाही त्याले नुसलं का ताळपोत्री टाकेला आणि बस त्याच्यावर झोपणं आल्या का पिवळा कागद का थंडीने मेलाले का पोऱ्या. तो ठिल्या का ताप नाफा आपल्या का काही अटी बसला तर पुरला असता का तो पोऱ्या घंट्या नक्की मरते सकाळ लोक घंट्या युवानं पोऱ्या आणि काय होते बी त्याचं. आपल्यासारख्या बुड्या बाडायचं आहे आपल्याला जास्त थंडी वाजते. जवान पोऱ्याला का आजच्या लवकर थंडी वाजते रे जास्त. हा जवान आहे तो पोऱ्या काय नाही होत. एवढी थंडी जसा सहन करते तो. आपल्या हार काय केलं का त्याचं मुखात दात नाही हातपाय खलखल हलून राहिले. रगीचं खायला पोरे आहे तो त्याला नाही वाजत थंडी. हो तो माणूस आहे की नाही जन्माला गेले का तो काही बी बोलत राहते का रघुले का काही असलं का तू तर त्याला थंडी वाजत असेल. पण ते बयार सूत्राचं गेलं उठून तुनं मजा केली ना त्याची म्हणून गेला तो. अजून गेलाच नसता तो. खरं आहे रे बाहे वावरात येणं लेका काय लेका बेकार थंडी वाजते लेका. 2-4 चादरा जर नक्कीच अजून आणायला पुरल्या असते का आपल्याला. झपही नाही होऊन राहिली काहीच नाही का. वाकाईत घुसलं की थंडी वाजते नटी बसलं की मस्त गरमास होती. काय करावं काही सुचतच नाही. काय रातभर आता काय जागर करतो काय का झप्याचा लेका पत्ताच नाही. म्हणून तुला गुंपीला घे सोबत मग गरमास आली असती ना. पण तू पागलच झाल्या म्हणून घेतलं नाही. मस्त गप्पा गोष्टी झाल्या असत्या जागा नाही झालं असतं आठवली नसती रात. पण नाही तू गोष्ट नाही घेत ना आमची. म्हणतो बाबा जसं तुला असं वाटतं की मोतीरा मग चानस मारते तसं नाही बाबा. मी कुठे चानस मारणारा माणूस वाटतो का तुले. तू उठल्या सुटल्या गुंपी काऊन खरंच राहायचं मी घेणार दे ना. तिचं मा एक तर पटून नाही राहिलं बाबू. तिचं नाव नाही घ्यायचं तिचा सांगून देऊन राहिलं तुली. उठल्या सुटल्या गुंपी काय तुला गुंपी घेऊन पाळलं रे 12:30 तुला. तुझी भेळ वाटते तिकडे तुला कनेक्शन म्हणून तू गुंपी करून राहिला. मला का असा तो झासा देऊन राहिला मला असं वाटते. चॉकलेट देऊन राहिला तू म्हणे नक्की. तू गड्या काही नको बोलू रे बाबा. तिचंच माया काय नाही बाबा बायको आहे मला. अशा आपल्या रिकामी कामं जमत नाहीत. असं तू आणि तिचं आहे म्हणून बस दोघांचं चांगलं वाटते म्हणून राहिलो मी. मला काय घेऊन देणार रे बाबा. मला काही घेऊन देणं नाही. चाल द्या बाबा तुमचं. मी असं सभागत म्हणतो मजाक मध्ये तेव्हा तुले का खरंच वाटते तुले. बायको आता खाली तोड वाचून राहिला राठी थंडी वाजते मग तिला आणायला लागत होतं. जा बायकोला घेऊन येतं आठी एवढी वाटते तुले तर. बोलू आता फालतू पंचटपणा करू नको. गप्पा मला मुतू यायला का. चाल पण मी तुला मुतून येतो. घेऊ नको जातो रे बा. हो माझी भीती बरं हटीच बसजो जागीत. हटीच बसतो ना करणं पोस पुढे करणं त्याच्या मुततो. काय लेखा माणूस पादऱ्या भोका झाले का येऊ दे मले. येते रे गडा किती मुतते लेखा अजून येऊन नाही राहिला. तोंड करून राहिला काय झालं यायले. तारे गडा पाहतो पाहायला काय झालं तुले का मोत्याच्या राहिलेलं का डोखरं दिसलेलं का. अरे लोक बेकार राहिले गडे मरेचे लक्षणातलं आहे तर. अरे गडा कसं रे मोतीराम रे इकडे रे. हो गडा हे पाहणं रे डुकरं आले ना रे. अरे हो रघु कुठे आहेत रे डुकरं. अरे का नुसतं चाटा मारतले का. एकट्याचा जीव घेऊन राहिला तर मला बोलायला त्या नटलो. जाय कर मोत आता. आहे लेका कसा माणूस आहेस तू. बा तुले आवाज दिला ते पोहेत गेले. आता काय सांगू तुले खोटं वाटून राहिलं. तुला वाटते माझा जीव भेटे माना जीव भेटे जीव. तू ये चालतो चटकनी. चालले का डुकरं करून राहिला. कोणत्या डुकरं आहेत बे काही बघतले का म्हणा जाईन तेच. चाल लेखा रघु एवढा मोठा माणूस लेखा तू येतून राहिला लेखा. ह्या डुकरायला फुक राहिले भेटले का तू पादऱ्याले का. काय कामाचा बे तुले का तटी गेला मोले हवा देते तू. मुतला आता घेईल का चड्डी सोडली का तू ना. तू मोठ्या तुले अचानक दिसले की नाही मग समजेन तुले. मनी ध्यानी नसलं समोर जर आलं की नाही मग समजते माणसाला काय येतं. कशी फाट्टे माणसाची टरकने हात भरतं. घे तू मग मजा घे. तुले धंदा असतोय मजा घ्यायचा. आहे का मोतीराम कसं रे तू वाटत मी काय एवढा पादरावले का तुझ्या हार का.
काही लेका वावरात राहतो राखून राहतो असा पाजरा माणूस राखून काय कामाचा बी तू लेका सरेल डुकरायला भेटले का तू आणि आसोल फासोल आलं तर म्हणले का मग चड्डीच पिवळी करशील तू कसं रे तू किती दिवसा राखण करून राहिलं का नक्की तू झपा गाड्या काम करतो रे बा तू काही राखण नशीन करत का सुद्धा तर पाटलाला लुटून राहिला तू काही नाही तुझे काही खरं नाही काही लुटत नाही रे भाऊ मी चांगलं राखण करतो माया मनी ध्यानी काही नव्हतं म्हणून माया गडबड झाली म्हणून तुला आवाज दिला तू अटे होता म्हणून आता मी जर एकटा असतो तर मला सांभाळणं आलं असतं की मी आवाज दिलाच असता डुकराईले मग काय तुझ्यासारखा हो काय मी लट्टर फूस लेका हा गेला जातो 4 खेप बायकोल घेऊन जातो सोबत असा माणूस असतो गावात आणि मला शिकवून राहिला दुनियात काही नको शिकू मला तू पाहिलं ना तुझ्यासाठी काय आहे त्याला काय मोत्याला गेला डोक्कर दिसलं तो मला आवाज द्यायचे तो काही गेल्या का माणूस तो मी नसतो देत आवाज मग छत्तीची छाती आहे आपली पोलाद आहे लहानपणापासून हे कामं करून राहिलो राखणीचे तुझ्यासारखं थोडी आले का चड्डी रे का पिवळ्या चड्डी करणारा राहिले का रोगू तुझ्यासारखं पाठवतो पाजला पाजरा बरं तुला दिशीन की नाही अचानक त्यावेळेस मी सांगेन तुला काय आहे तर लोक नाही बोलत रे बा मी फालतो काय थोंडा बाफा आहे का म्हणून काय फायदा नाही तुला दिसलं की नाही मग काढीन तुझी शान आता घेऊन घे तू माझी मजा तुझ्या वाजून राहिली म्हणले का मोतीराम एखादी चादर जास्त आणायला पुरलीच तरी बा आपल्याला वावरात कुठे आणल्या चादर करून राहिला तू तर कुठे काहीच तर आणलं नाही आपण का हात हालत आलो नाही काही वावरात तुला वाटलं रातभर जागू मस्त गांजा पिऊ अर्धा क्वार्टर मारला मस्त रात निघून जाते पण का तर आता जसं पिऊन राहिले का मला पुरलं तरी बा काय ना गेले का वाटलं का हात हालत आलोले का काही कामानं धामाजले का बेजा थंडी वाजून राहिले का अंगावर घ्यायला तरी झालं असतं रे बा आल्या का असं नाही करायला पुरत बा आता पुढच्या बारी नाही की नाही चादरा मॅदरा आता काल आणा लागतील आपल्याला आज नाही आणल्या पण कालची सोय लावून ठेवा लागेल आपल्याला आता चाल बा मी येतो मुतून रे आणि त्यात लोक तू 2-4 टेम्पे टाकून दे रे हो याच्यात पेटून दे चांगला धगधग मग राहू झोपून शांतपणा शिकू दिले का घेण नाचीनं एक दिवस नशीन आला राखण करेल आज आला तर मोठा जेवले शिकून राहिला ज्ञान बाजून राहिला मला पाहतो ना आता काय तर किती राखण करते तो फिल्यानेला फुललंच तरी बी तेवढा टाइमपास झाला असतं झाल्या का हा बसला चालल्या का या तापा जो आहे ना आपण मस्त तिकडं खोपडीत जायला असतो पण काय जा माई मेळ होकला हा तो मोतीरामचा आवाज आहे काय झालं का चाल पा पाहतो गड्या खरंच डोकं राहते गड्या रघु खरंच म्हणे ओ रघु इकडे रे हो गड्या हे रे हो लवकर ये ना डोकर आत दिसा हो लवकर ये रे हो मत मी म्हणत तुले तू म्हणस काय म्हणस पागल झाला मस्त तू खोटा बोलून राहिला ताजे डुकरं फुकरं म्हणस अरे पाहिले आता हे डुकरं ऐकत जाईन जरा मी का खोटा बोलून राहिलो का लेका वरून म्हणत जीव येते तू एकटं जीवर आलं तर मोत्याला येणं म्हणून तुम्ही मला बोलावलं अरे पाय आता जा डोळ्यानं धड्या डोळ्यानं दिसते की तुले अरे वा बरं लेका एकटं फिरायला बोल रे बाबा गोसलं असतं लेका डुकरेनं बरं लेका तू माझं सोबतीले आज बाबा एकटाच असतं लेका फाडलं असतं लेका मला त्याईनं पाय ना किती जोपर्यंत अजूनही आवाज देऊन राहिलो जातात का पाय हाणतं काय येईल हाण बरं टाकती नाही का तोंड पाहायचं काय रोजदारी का आज घेऊन राहिलो आपण डोकरं आणायची घेऊन राहिलो त्याचा का खाऊ देतं का त्याईले कांद्याचं खुंदन करतील ना ते पाटील घेऊन सकाळी आपल्या गोखंडेवर बसीन मग त्याला हान पाटणं उभं कोणाची हे बैल गेलाय का हे करून राहिला तर गोटा घे हो 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 कुरलं याद रे गड्या आपल्याला एका ठिकाणी बसून चालणार नाही बा बंद गावाला चक्कर मारायला लागेल आपल्याला कसं सकाळी जर पाटलाला दिसलं नुकसान होईल की बस सकाळी बांबूच झाली तर मग पाटील काही खरं नाही मग आपलं चाल एका चक्कर मारून वावराले एका ठिकाणी बसून राहिलो का नुसतं मेंदड सारखे आपण चक्कर तर माराच लागते बा चक्कर मारल्याशिवाय नाही मिळणार बा थंडी वाजू काही होले का रोजदारी घेऊन राहिला तेवढं तर काम करायला लागेल आपल्याला त्याचं नाही सकाळी आपल्या बोकांडीवर बसीन तो पाटील तो माझा कसा आहे तो मग तो बोलेले तर पुरा आहे मग तो रागेल आहे पुरा रगेल असा बोलते मग काल तिकून गहू हरभरा आहे त्याचा तिकून तूर आहे तिकून चक्कर मारून येऊ बा लेका आलो त्यापासून लेका एका ठिकाणी बसे लागून मेंदळ सारखी बरं केलं कोण पाहिलं नाही आपल्याला हे डुकरं दिसले म्हणून बरं झालं नाही तर लेका बसलेच असतो एका ठिकाणी चाल बा चाल तिकडे चक्कर मारू बाबा इकडे बसून काय फायदा नाही बाबा
हो चाल. एवढ्या पायरी पायरी ते पायरी ये समोर पायरी एवढ्या पाहून राहिलो ना कल्याण करू रे एवढ्या आपल्याचकडे येऊन राहिले वरती हो तोंड वाचतीन तर नाही बस आपल्या मागेच लागतात मग ते अरे लेखा आज पोलं आले ना रे बा आपल्या जंगलात लेखा राखण करायला यायला पुरत नाही रे बाबा वावरात काय खरं लेखा मरेची लक्षणातल्या काही आता बाबू मोते आली अंगार तर घे शिंगार काही खरं नाही आता मरतो आपण आता हे पाय दोन दोन आसवला तर आपण दोन जण आपले जण काही होत नाही आता उजला पापडी फुटत नाही बाबू आपण डंगरे पाय नाही हे कसे लपात तर पुरे तयारात पुरे माल खाऊ खाऊ बेकार आहे रे इकडा वाराच्याला पुरत नाही रे बापा हो 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 हे 300 रुपयाला लालच करायला पुरत नाही म्हणून तुला का लोक येत नाहीत रे बा राखण करायला हे असे जनावर निघतात ना पाय ना आपल्या इकडे का आसवलाच का नामो निशाण नव्हतं का आता आसवलही आली काढल्या का हत्ती मत्ती नाही का जीवच घेतात रे बा काही खरं नाही का जीव जायचे लक्ष राहत रे बा हे पाहिनं आपल्याकडेच पाहून राहिले ते बाहेर कसे पाहतात तर बाहेर आवाज नको बाबू मग हो रे आवाज नको बा तू घंटा मोरे एकटा झपेला नाही रे बा तिकडे आपण तरी लगा एखादी एक दोन आलो का सोबती त्याचे काय हाल असतील रे बा त्याला जर दिसलं गेलं का नक्की हाकते मुततेच रे बा तो चड्डीत काय खरं नाही का माहीत तर पिवळी झाली का बेकार आहे रे बाय कानाल खानकडे बा मी कालपासून येत नाही रे बाबा घरात का मरायला येतो बापा हां माझी गुंपिल्या का एकटीच राहीन तिकडे पाहिनं हे पाहिनं कसे पाहून राहिली तर पायरी त्याच्यावर टंट्यात जाऊ दे आपलं पाय आपण काय आहे तर हे पाहिनं जीव जायचं लक्षणात हे पाहिनं केवढाल्या सांडचे सांड हे तर म्हणतात माणसाला गुदगुल्या करू मारतात रे बा झाडावरही चढतात आपण कसं करशील मागे लागली तर खोपडीत येतातच बा हे खोपडीतही चढती नाही काही खरं नाही रे बा हे आता आपल्याला मरणं जायले का रघू आता काही खरं नाही आपलं नक्की जीव जाते आता आपला ते काहीच होत नाही टेन्शन न घेऊ तू फक्त चुपचाप राह नसा काढता पाय हे तू ना आवाज काहीच नको करू हरभरा किती खास आहे आपल्याला काहीच घेणदेन नाही असं बिलकुल आता मागच्या मागं निघ आता आपण आवाज करू नको खुळखळ खाळ काहीच नाही हाव बेका मरण आहे रे बाबा हे हातानं मोत मागणं आहे बा हे काढता पाय म्हणून राहिला बाबा माई चड्डी पिवळी झाली न काय काढता पाय म्हणून राहिला पुरं थंडगार लावून राहिलं अंदरून बी आता काही खरं नाही माय आता बेकार आहे रे गड्या मला असं वाटणार अटीच राहता झपेल अटून कुठे झाला नाही आपण अशी हटी जाऊ असे उपया स्तब्ध म्हणून आहे बाबू आपल्या मागे लागून राहिले बस आपण पुढे पोयानो की आपल्या मागे लागले चाल अटीने थांबेल पुरत चाल पै मागं ये आता हो चाल त्याला का खालचा पाय वरी निघून राहिला तू म्हणतो मागं ये मला काही सुसून नाही राहिलं रे गळा नक्की मरण आहे गळा माई बुडी होते आता विधवा काही खरं नाही माया जीव जाते माया बेकार आहे रे बापा हे कुकून आलोले काय राखण करायला पुरत नाही रे बापा हे चाल मागे चाल